आज मी एका खूप सुंदर ठिकाणी फिरायला गेली. ते कुठे ते तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सकाळी उठल्यानंतर आहे ना, सगळ्यात आधी हे कावड यात्रेचं दर्शन झालं. हे दर्शन घेऊन खूप सुंदर वाटलं, कारण की श्रावण चालू आहे आणि सोमवार पण होता. सो मी ठरवलेलं की आज आहे ना, काही झालं तर एखाद्या महादेवाच्या पुरातन म्हणजे पूर्वीचं जे महादेवाचं मंदिर होतं तिथे जायचं ठरवलेलंच होतं. मग झांजेश्वर म्हटल्यावर तर विषयच येत नाही, कारण की आमच्या मालेगाव झांजेश्वर महादेवाचं मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे. तर आम्हीही गेलो झांजेश्वर महादेवाच्या मंदिरात एंटर करताच आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या आधी ना काही बाया तिथे ना आरती वगैरे करत होत्या. मग ते आरतीही आम्हाला मिळाली. मग आरती वगैरे घेतली. त्यानंतर आम्हीही दर्शन घेतलं, मनोभावे तिथे दर्शन घेतलं. आणि खरंच श्रद्धा भक्ती असते ना, खरंच देव आपल्याला दिसतो असं मी तरी म्हणते. कारण की तिथे गेल्यानंतर जी वाईब होती ना, असं वाटतं महादेव स्वयं इथं विराजमान आहेत. इतकं सुंदर वाईब तिथे येते, कारण की जुनं मंदिर होतं. त्यानंतर ना इथे छोटे छोटे कंपार्टमेंटमध्ये देवी ठेवली आहे. म्हणजे देवीचं मंदिर आहे, शंकरजींचं मंदिर आहे, नागराजांचं मंदिर आहे, गणपती रायांचं मंदिर आहे, तर शनी महाराजांचं मंदिर आहे. त्यानंतर अजून आहे ना मारुती रायांचं मंदिर आहे. तिथं ते छोटे छोटे मंदिरांचंही दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. आम्हीही छान फोटो वगैरे काढले. त्यानंतर इथली खास गोष्ट म्हणजे इथे दर सोमवारी म्हणजे वर्षातनं जेवढेही सोमवार येतात तेवढ्या सोमवारी इथे भंडारा असतात. जर तुम्ही मालेगावच्या आसपास राहत असणार तर नक्की इथे एकदा नक्कीच या. इथे भजन होतं, नंतर रात्री 7:30ची आरती होते, नंतर रात्री 8 वाजता इथे भंडारा असतो. आमचा मालेगावचा काही ग्रुप मिळाला, मग त्या ग्रुपसोबतही आम्ही छान फोटो वगैरे काढले. त्यानंतर सगळा परिसर इतका क्लीन होता का खूपच जास्त. इथं गाव मातांचंही सेवा केली जाते. त्यानंतर मागे ना गार्डन वगैरे आणि खूप छान वाईब आहे. तर मालेगावचे असणार तर नक्की या. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग.